नंतर एक बार उभारून फोटो घ्या. एक मिनिट जरा जरा मागे चेअर 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 मागे चेअर मागे हे नको मधीच काही नियमामुळे नव्या एअरलाइन्सला मुंबईसाठी हे करता येत नाही. तर आता कोल्हापूरला जसं आता यांनी मागणी केली की कोल्हापूरला सकाळी आणि संध्याकाळी विमान आपल्याला सोपं जाईल. एक दोन विषय. एक तर नवी मुंबईचं जसं विमानतळ सुरू होईल, आपल्याला आज मुंबईमध्ये अडचण काय की आपल्याला स्लॉट्स अवेलेबल नाहीत. तर नवी मुंबईचं विमानतळ झाल्यानंतर आपल्याला आवश्यक असे या राज्यात खूप ठिकाणी आपल्याला आवश्यक असलेले जे विमान मार्ग आहेत तर स्लॉट्स आपल्याला अवेलेबल 100% मिळतील. दुसरं, इंडिगोचा जो एक मगाशी प्रस्ताव आहे की आम्हाला दिल्लीला इथून निश्चितपणे फ्लाईट सुरू करण्याचा विचार आहे. फक्त दिल्लीतला तोच विषय आहे की स्लॉट्स अवेलेबिलिटी, पण त्याच्यावरती पण निश्चितपणे आम्ही सगळे काम करू. आणि कोल्हापूर ते दिल्ली हा नवीन जो काही आपण विचार करतो सगळे मिळून, त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करू आणि भविष्यात 100% हा मार्ग सुरू होईल. उडानचे अनेक मार्ग पुढच्या काळात कोल्हापूरनं सुरू करण्याचा सुद्धा आपला विचार आहे आणि उडानमधनं. त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशात इतरत्र निश्चितपणे उडानच्या माध्यमातून, उडान योजनेच्या माध्यमातून अनेक नवीन मार्ग आपण सुरू करू. कमी केले जात आहेत का? भारत आणि तुर्की देशात जो विमान उड्डाण आहे ती कमी करण्याचा निर्णय घेतलाय का? नाही, मी आज माहिती घेतो कारण मला आत्ताच ती येणार. आणि स्वाभाविकपणे आहे की जे पाकिस्तानच्या सोबत उभे राहिले, शेवटी स्वाभाविक या देशामध्ये काही असेल, त्यांची सेवा असेल, त्यांच्या माध्यमातून काय सगळं बंद करण्याच्याच विचाराचे किंवा भूमिकेचे आम्ही आहोत. शेवटी सरकारच्या स्तरावरती त्याचा विचार निश्चितपणे सुरू आहे. येस, धन्यवाद.